आदित्य, कालचं लेक्चर समजलेलं आहे ना, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, बरोबर. आता आपण नवीन कॉम्पला पण शिकलेलो, बरोबर. सर स्ट्रीम करा ना. एक मिनिट हां, झालं. दिसते. हो सर. ठीक आहे. काल आपण शिकलेलो कॉम्पोजिशन कसं तयार करायचं. आज टाईमलाईन बघूयात की टाईमलाईनवरती लेयर्स बाय लेयर्स काम कसे करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि जेवढे पण मी शॉर्टकट्स की लिहून देतो आहे ते सगळे तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या, नाहीतर विसरून जायचं. कशाला बाहेर ते दारला. ठीक आहे. काही शॉर्टकट्स की बघूयात आपण टाईमलाईनबद्दल. जसे की आता मी आपण फोटोशॉपमध्ये बघतोय की एक लेअर बाय लेअर आपण जसं काम करत गेलो आहे, बरोबर. एक बीजीसाठी आपण वेगळे लेअर टाकत असतो. त्यानंतरनं PNGs ॲड करतो, JPGs ॲड करतो, है ना. तसंच आपण इथे पण आपल्याला लेअरिंग करायचं आहे. गौर सर, ही ID कोणाकडे आहे? मेगाटॉन कॉलेज. अकोला का? ठीक आहे. तर फोटोशॉपमध्ये आपण काय केलेलं की लेअर बाय लेअर काम करून ह्याच्यावरती एक लेअर टाकली तर ते काय होणार आहे, झाकून जाणार, बरोबर. प्रीमियरसारखे आपण ह्याच्या पुढे ट्रॅक आपल्याकडे नाही आहेत, बरोबर. ह्याच्या पुढच्या बाजूला कोणतीच लेअर अवेलेबल नसते. आणि काहीसुद्धा जरी इथं मी कट केली, ठीक आहे, हे बघा, डायरेक्टली सिलेक्शन टूल घेतलं आहे आणि मी डायरेक्टली कट केली, तरी पण काय झालं, तर हा एरिया मोकळा राहणार, ब्लँक राहणार आहे, काहीच नाही राहणार जोपर्यंत तिथं तुम्ही काही ॲड करत नाही. ठीक आहे. आता काहीतरी ॲड करण्यासाठी मला काय करावं लागेल, दुसरं काहीतरी इमेज तिथं टाकावी लागेल, बरोबर. ह्या प्रकारे आता ही इमेज आहे. इमेज असल्यामुळे काय झालं की जेवढी टाईमलाईन आपल्याकडे भेटते, म्हणजे जेवढा कॉम्पोजिशनची टाईमलाईन आहे तेवढी पूर्णपणे एक लेअर भेटते आपल्याला इमेजची. जर व्हिडिओ असता तर व्हिडिओला काय काय झालं असतं, टाईम झाला असतं, टाईम आला असता की बाबा आता 30 सेकंदाची, ही 16 सेकंदाची टाईमलाईन आहे माझ्याकडे आणि व्हिडिओ आहे आपल्याकडे 2 सेकंदाचा. तर 2 सेकंदाचं मला एक व्हिडिओ भेटली असती, बरोबर. पण इमेज असल्यामुळे त्याला FPS आहे का, फ्रेम रेट आहे का, काय किंवा काय जास्त इमेजेस आहेत काय, बरोबर. इथं प्ले होऊन काय दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे इमेजला आपल्याला लक्ष द्यायचं आहे की करायचं आहे काय. ठीक आहे. जर मला ह्याच्यानंतरनं ही पहिली इमेज आहे आणि दुसरी इमेज जर दाखवायची असेल तर मला ही कट करावी लागेल, बरोबर.
पहिली तर 2 सेकंदापर्यंत मी कट केली आणि नंतर दुसरी जी इमेज आहे ती मी लावतो नंतर, बरोबर. अशी ही पहिली लेयर आहे, ही दुसरी लेयर त्याच्या वरच्या बाजूला है ना. तुम्ही खाली पण ठेवू शकता, पण मग वरची लेयर काय करायला लागेल, कट करावी लागेल. नाही तर काय होईल, जर मी इथं कट नाही केली तर काय होईल, ही दिसते आता, बरोबर. नाही कट केल्यावर काय होणार आहे, दिसणार का, नाही दिसत. काय झालं, ती हाईड होऊन गेली ना खालच्या बाजूला, बरोबर. आणि जर मी वरती ठेवली, आता काय होईल, आता बॅकग्राऊंड पण दिसतंय आणि इमेज पण दिसते. ओके. बॅकग्राऊंड आहे, पुन्हा इमेज आली, पुन्हा मला एक दुसरी इमेज घ्यायची. आता इथं बघा, प्रीमियरसारखं तुम्हाला काही इफेक्ट्स कंट्रोल नाही आहे, डायरेक्टली तुम्ही कंपोजिशनमध्ये चेंजेस करू शकता. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता. अलाइन करण्यासाठी आपल्याकडं अलाइन आहे. ठीक आहे. आणि बाकीचं काम तुम्ही मग ॲरोनी करू शकता, आहे का नाही. आता मला पहिली इमेज आणायची, तर मी काय करणार आहे, ह्या इमेजला खाली घेणार. जरी नाही घेतली तरी मला तीच इमेज पहिली दिसली पाहिजे, बरोबर. पहिली इमेज मला कुठं दाखवायची, 1 सेकंदला दाखवायची. ठीक आहे. त्यानंतर ना दुसरी इमेज माझी कोणती, ही वाली मधलीवाली ना, ही मी 2ऱ्या सेकंदला, आणि 3ऱ्या सेकंदला मला तिसरीवाली इमेज दाखवायची, बरोबर. मग मी ह्या पद्धतीने टाईमलाईनला लावून घेऊ शकतो. समजलं. हां, ॲरोने आपलं जो पण हे सिलेक्शन टूल आहे ना, सिलेक्शन टूल घ्यायचा, इथं सिलेक्ट करायचं, आणि तो जसं छोटं मोठं करतो फोटोशॉपमध्ये तसंच आहे. शिफ्ट दाबून प्रेस करून घेतलं की ते काय होणार, सिमिलर छोटं मोठं होणार, बरोबर. इथं काही प्रीमियरसारखं हे नाही आहे, हे नाही काय म्हणतात त्याला, इफेक्ट कंट्रोल नाही आहे, की बाबा तिथं जाऊन की लावायचे तुला आणि छोटं मोठं करायचं. हे खूप म्हणजे फ्लेक्झिबल सॉफ्टवेअर आहे. तू डायरेक्टली कॉम्पोजिशनमध्ये तू ॲडजस्टमेंट करू शकतोस. ओके. आता इथं तर हे लावून घेतलं मी, बरोबर. आता टाईमलाईनवर आपण बघूयात, मला इथं चेंज करायचं ना, 4थ्या सेकंदला हे चेंज करूया. ठीक आहे, 1 मिनिट. मी काय म्हणलेलं पहिल्यांदा, की जे पण डाउनलोडमध्ये केलेलं फुटेजेस आहेत तुमच्या, पहिलं तुमच्या फोल्डरमध्ये आल्या पाहिजेत फुटेजेस. आणि ठीक आहे, पुन्हा एकदा मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतलं. आता हे बघा, मला काय करायचं आहे, सिम्पल, की एक बॅकग्राऊंड आहे, बरोबर. त्याच्यावरती काय होतं आहे, इमेजेस येत आहेत, 1 2 आणि 3. आता जे बॅकग्राऊंड होतं ते मला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. कोणतं ना, ही इमेज. मग ही इमेज मी कुठं ठेवते, खाली ठेवते. आता मला काय करायचं आहे, लेयर्स कट करायचे आहेत, बरोबर. तर लेयर्स कट करण्यासाठी मला
इथं तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता ह्या पद्धतीनं है ना. पण जर इथं कटच नसेल तर कसं करणार आहे का नाही. तर ह्याच्यासाठी शॉर्टकट्स की आहेत. काय शॉर्टकट्स की. आता बघा पहिले आता मला ही इमेज आहे बरोबर. इथं कट झाली पाहिजे. कुठं इथे आहे का नाही. जोपर्यंत हा बॅकग्राऊंड कट होत नाही तोपर्यंत माझी खालची बॅकग्राऊंड दिसणार आहे का, म्हणजे ही वाली इमेज दिसणार आहे का नाही. इथं तुम्हाला हिडन करण्यासाठी ऑप्शन्स आहेत. लेअर हाईड करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. तर त्याच्यानंतर ना मला इथं कट करायचं आहे बरोबर. तर अल्ट आणि ब्रॅकेट क्लोज. काय अल्ट आणि ब्रॅकेट क्लोज. तो बॅक स्पेसच्या खालच्या बाजूला आहे ना ब्रॅकेट ते वाले. समजलं. अल्ट आणि ब्रॅकेट क्लोज कुठून कट होणार ते, जिथं CTI आहे ह्याला म्हणतात CTI. काय म्हणतात CTI. CTI म्हणजे काय लिहून घ्या. CTI म्हणजे काय. काय आलं पेन नाही आणलं मग वही घेऊन काय करतो. कुठे इथं काय नसतंय पेन बिन. इथं नाही आहे काय. जा पेन घेऊन ये. वही आणतोय पेन नाही आणत. तर जर आपल्याला कोणतीही लेअर कट करायची असेल तर काय करावं लागतं मला, की जिथं पण कट करायचं आहे तिथं CTI न्यायचा आणि अल्ट ब्रॅकेट क्लोज. ह्या शॉर्टकटनी काय होणार आहे, जिथं CTI आहे तिथून पुढे म्हणजे एंडपर्यंत जेवढे पण लेअर आहे ती सगळी कट होणार आणि डिलीट होणार. लक्षात घ्या इथं प्रीमियर सारखा कट बसत नाही. ठीक आहे. एक कट लागला दुसरं हे झालं बरोबर ही डायरेक्टली डिलीट होते. समजलं. लेअर डायरेक्टली डिलीट होते. प्रीमियर सारखा कट बसत नाही की आपण एक कट केलेली आहे आणि ते पुढची लेअर आपण डिलीट केली नंतर ना आणि किंवा कुठेतरी नेऊन ठेवलेली बरोबर. CTIचा अर्थ काय कळला. हां करंट टाइम इंडिकेटर. ठीक आहे. आता जर मला ही लेअर आता खालची लेअर आहे मला इकडून कट करायची पुढच्या बाजूने. वरची लेअर मी काय केली अरे ठीक आहे. ह्या बॅकग्राऊंडवाली लेअर काय केली मी पुढच्या साईडने म्हणजे फॉरवर्ड साईडने मी कट केलेली डिलीट केली. आता खालची लेअर जी आहे ती मला काय करायचे मागच्या बाजूने कट करायचे म्हणजे स्टार्टपासून CTI पर्यंत. कुठून स्टार्टपासून CTI पर्यंत मला कट करायची लेअर. तर मी काय करणार लेअरला सिलेक्ट करायचं. जिथून कट करायची जिथं कट करायची तिथं CTI ठेवायचा आणि अल्ट ब्रॅकेट ओपन. बरोबर. रुद्राक्ष ईश्वरी समजतंय का. हो सर. ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज कोणतं आहे माहिती आहे ना. ते रेक्टँगल टाईप असतं बघ ब्रॅकेट. हो हो ते वालं. ठीक आहे. मग आता काय होईल की माझं हे बॅकग्राऊंड आहे त्यानंतर ना हे दिसेल बरोबर. बरोबर ना हे दिसणार.
पण आता मला काय करायचं आहे, आता ह्या इमेजेस आहेत है ना, सिम्पल एक ॲनिमेशन बनवूयात आपण ट्रान्झिशन. ह्याला एक प्रकारचं ट्रान्झिशन पण म्हणू शकता. हे बघा इमेजेस आल्यात, एक 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 येत आहेत आणि नंतर ना आपण एक 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 रिमूव्ह पण करायच्या, बरोबर. आता पहिली रिमूव्ह कुठली करायची तर ही वाली, ही कडनं रिमूव्ह करायची तर 4 सेकंद. ठीक आहे, ही कशी रिमूव्ह करणार. आता मला बघा ह्या लेअरच्या एंडला जंप करायचा CTA. लक्षात घ्या इथे काही मॅन्युअली नाही आहे, इथं डायरेक्टली शॉर्टकट्स कीने तुम्हाला कामं करावे लागतात. ओके, आता कट करायचे मला लेअर, पण मला ह्या लेअरमध्ये कट करायचे. कोणत्या, ह्याचा जो एंड आहे त्याच एंडमध्ये ही मला लेअर कट करायची है ना. मग मला CTA तिथं न्यावं लागेल. जर मी असं घेऊन गेलो तर एखादी फ्रेम पुढे किंवा मागे होऊ शकते, बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं, लेअरला सिलेक्ट करायची आणि ओ प्रेस करायचा. काय करायचं, ओ प्रेस करायचा. ओ म्हणजे काय, आउटपुट. ठीक आहे, जो पण लेअरचा आउट आहे तो तुमचा CTA तुमचा जंप होईल कुठं, लेअरच्या आउटला. आणि जर स्टार्टला जंप करायचं असेल तर आय. जर लेअरच्या स्टार्टला जंप करायचा असेल तर आय, आणि एंडला जंप करायचं असेल तर ओ. ठीक आहे, आता इथं जंप केलं तर मी डायरेक्टली इथून कट करू शकतो. आता काय करायचं, अल्ट ब्रॅकेट ओपन का क्लोज, कशासाठी, हां पण क्लोज कशासाठी करायचे. सांग ना, आपण ब्रॅकेट क्लोज करतोय ना, बरोबर. तर कशासाठी करतोय आता, पण कुठला कट, पुढचा का मागचा. आउटकट. CTA पासून पुढची लेअर आपल्याला कट करायची, बरोबर. तर अल्ट आणि ब्रॅकेट क्लोज, बरोबर. आता पुन्हा एकदा ही लेअर गेली, पुन्हा आता मला ही लेअर कट करायची दुसरीवाली म्हणजे मिडलवाली. इथं जाऊन CTA कुठं ठेवलं आहे मी, 1 सेकंद पुढं आणि ब्रॅकेट क्लोज, पुन्हा 1 सेकंद पुढं आणि तिसरी लेअर कट केली मी. डन. आता काय होईल, ही एक लेअर दिसेल, इमेजेस येत आहेत आणि नंतर ना एक 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 इमेजेस जात आहेत आणि एक इमेज आपल्याला बॅकग्राऊंडवाली दिसते. समजलं. आता मी काय करतोय, ही कटिंगवाली तर तुम्हाला समजली. हे थोडंसं फास्ट करूयात हां. हे बघा, जर तुम्ही शिफ्ट दाबून तुम्ही पुढे मागे घेत असाल, ठीक आहे, तर जिथे कट आहेत तिथे तुम्हाला ते मॅग्नेटसारखं क्लिक होऊ शकतं. हे बघा, तर मी आता क्लिक केलं तर ते मॅग्नेटसारखं काय होते, पॅच होते. म्हणजे जिथं जिथं कट होते तिथं तिथं. हे बघा, या प्रकारे शिफ्ट दाबून फक्त तुम्हाला मूव्ह करायचं. ठीक आहे, म्हणजे पुढे मागं एक फ्रेम पुढं किंवा एक फ्रेम मागं तुम्हाला जायची म्हणजे शिल्लक राहायची गरज नाही आहे. ठीक आहे, हे पण आता हे बघा, मला डायरेक्टली मी जर ठेवायला गेलो तर मला थोडंसं अवघड पडतं आहे का नाही, मॅनेज करावं लागतं आहे. ठीक आहे, पण जर शिफ्ट दाबून नेलं तर काय होतं, डायरेक्टली पॅच होतं.
समजलं. कट करताना पण सेम मॅन्युअल तुम्ही जर कट करत असाल तरी पण या प्रकारे तुम्ही कट करू शकता. डन. सिलेक्ट करा, एक एक फ्रेम पुढं एक एक फ्रेम मागं. ही पण मला इथंपर्यंत पाहिजे आहे ना, आणि ही लेअर पण इथपर्यंत. डन. सिंपल आहे. कटिंगचं समजलं. लेअर कुठून कट करायची, ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज, पण कसं अल्ट प्रेस करून, है ना. त्यानंतर ना आय आणि ओ कशासाठी, CTIला जंप करण्यासाठी. बरोबर. कट कुठून लागतो, लक्षात घ्या, CTI पासूनच कट लागतो. मग त्या CTI पासून पुढचा कट करायचा आहे की CTI पासून मागचा कट करायचा आहे. बरोबर. हे लक्षात ठेवा. कुठून पण काही पण कट नाही का होत इथं. इथं पहिला CTI महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ओके. अजून एक गोष्ट की आता माझं काम झालेलं आहे, बरोबर. तर इतक्या पुढं मला एवढंच ॲनिमेशन करायचं होतं. ठीक आहे, एवढंच ॲनिमेशन करायचं होतं. बरोबर. मग मी इथं एवढीपर्यंत रेंडर मारायचं आहे का, मग मला काय पाहिजे, इथपर्यंतच कॉम्प पाहिजे मला 4 सेकंदापर्यंत. बरोबर. त्यानंतरनं मला रेंडर पण एवढ्याच सेकंदाचा पाहिजे, 4 सेकंदाचा, है ना. मी 16 सेकंदापर्यंत रेंडर नाही मारू शकत. बरोबर. त्याच्यानंतरनं मला प्रिव्ह्यू द्यायचा आहे, मला फास्ट बघायचं आहे, लूपमध्ये बघायचं आहे, है ना. तर लूपमध्ये बघण्यासाठी मला काय करावं लागेल, 4 सेकंदापर्यंत मला बघायचं आहे किंवा 3 सेकंदापर्यंत मला बघायचं आहे लूपमध्ये सारखं सारखं. तर मी प्ले करून बघतोय, तर काय होतंय, ते पुन्हा एकदा लूपमध्ये जाते का 4 सेकंदानंतर, नाही. बरोबर. तर हे काम कोण करतं, तर वर्क स्पेस एरिया करतं. कोण करतं, वर्क स्पेस एरिया. आता वर्क स्पेस एरिया कोणता आहे, तर इथून तुमचं 0 सेकंदापासून ते 16 सेकंदापर्यंत. हे हायलाईट दिसतंय का, हे बरोबर दिसते का नाही तुला, दिसते ना कुठे, हे बघा इथं व्हाईट कलर आहे आणि इकडं ब्लॅकिश कलर आहे ना. जर मी हा एरिया दिसतोय, हा ब्लूवाला, इथं एक आहे इथं एक आहे. ॲरो तिथं नेल्यानंतर काय येतं बघा, है ना. हे स्टार्ट आहे आणि इथं आउट आहे. बरोबर. तर हा जेवढा एरिया असेल तेवढा तुमचा CTI चालतो. ठीक आहे. हे बघा आता लाईट कमी झाली, म्हणजे हायलाईट एरिया, जेवढा पण हायलाइटेड एरिया आहे तुमचा तो काय झाला, वर्क स्पेस एरिया झाला मेन. म्हणजे CTI मी प्ले जरी केला आत्ता तर ते जंप होऊन कुठं येणार, इथं येणार आणि नंतर इथनं प्ले होणार. ठीक आहे. आता बघा, जर मला हे प्ले करायचं आहे, मला कुठपर्यंत करायचं आहे, 3 सेकंदापर्यंत करायचं. काय होतं आता, लूपमध्ये प्ले होतं का 3 सेकंदापर्यंत. माझी टाईमलाईन 16 सेकंदाची जरी असली, कॉम्पोजिशन माझं टाईमलाईन 16 सेकंदाची जरी असली तरी मी काय करू शकतो, आता 3 सेकंदापर्यंत काम करू शकतो. नाही, आता एक्सपोर्ट होताना 3 सेकंदाचा एक्सपोर्ट होणार, कारण आपण वर्क स्पेस एरिया कुठे ठेवला आहे, 3 सेकंदपर्यंत ठेवला. लक्षात घ्या, जेवढा तुमचा हा वर्क स्पेस एरिया आहे तेवढाच तुमचा रेंडर होणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला 4 सेकंदाचा पाहिजे तर तुम्ही 4 सेकंदाचा इथं ठेवू शकता. तर ते 4 सेकंदाचा आउटपुट पण 4 सेकंदाचा येणार, ना की 16 सेकंदाचा येणार आहे. समजते. आता हे जे पण काही शॉर्टकट्स आहेत, ठीक आहे. मला जर वर्क स्पेस एरिया कट करायचा आहे, ओके,
हा वर्क स्पेस एरिया कट करायचा आहे. कुठून? स्टार्टपासून. मला 3 सेकंदापासून ते 6 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे. बरोबर. तर मला इथून काय करायचं आहे? कट करायचं आहे. तर मी मॅन्युअली घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. किंवा याला शॉर्टकट की आहे बी. बी काय? बी, ओनली बी. ठीक आहे. तो कुठून कट होणार? स्टार्टपासून सी टी आयपर्यंत. बरोबर. आणि आता मला काय करायचं आहे? 5 सेकंदापर्यंत त्याला कट करायचं. आता पुढचा कट करण्यासाठी काय करायचं? तर सी टी आयपासून 16 सेकंद म्हणजे एंडपर्यंत तुम्हाला तो वर्क स्पेस एरिया कट करायचा आहे. तर त्यासाठी शॉर्टकट की आहे एन. काय? एन. बी आणि एन. ऑनलाईन स्टुडंट लिहून घेत आहे ना? ईश्वरी, रुद्राक्ष. मी चेक करणार आहे बरं का नंतर. कारण हे जे आत्ता मी शिकवतो आहे शॉर्टकट्स की हे सारखं सारखं आपल्याला यूजफुल होणार आहेत. ठीक आहे. रोजच्या कामामध्ये हेच करणार आहे आपण आता. ठीक आहे. तर लिहून घ्या. ठीक आहे. वर्क स्पेस एरिया ट्रिम झाला. आता मला पाहिजे इथं, आहे का नाही? तर मी काय करतो? स्टार्टपासून घेतो बी. त्यानंतर ना इथं एंड पाहिजे त्याचा एन, है ना? बरोबर. हे झालं तुझं वर्क स्पेस एरिया. आता मला इथून पुढं कामच नाही आहे. काय काम आहे का? ठीक आहे. मला 4 सेकंदानंतर 16 सेकंदापर्यंत काही काम नाही आहे ना? म्हणजे करायचंच नाही आहे. ठीक आहे. आता मी रेंडर तर असा पण होणार आहे 4 सेकंदाचा, पण मला टाईमलाईन 4 सेकंदाची ठेवायची, 16 सेकंदाची नाही ठेवायची. तर काय करावं लागेल? ही पूर्ण टाईमलाईन 16 सेकंदाची मला 4 सेकंदाची ठेवायची. तर काय करावं लागेल? कोण सांगू शकते? काल सांगितलेलं मी. हे काल झालेला टॉपिक आहे. नाही, आपल्याला टाईमलाईन ट्रिम करायची, ना की लेअर ट्रिम करायची. समजतंय? ही जी टाईमलाईन दिसते तुला वरती 16 सेकंदापर्यंत, ही मला कुठपर्यंत आणायची? 4 सेकंदापर्यंत आणायची. काय केलं तर काल आपण? कुठून? आदित्य, आपण कंपोजिशनची सेटिंग कुठनं ओपन केली ती? कंट्रोल के. आता ही जी टाईमलाईन आहे ही कॉम्पोजिशनची सेटिंगच आहे ना? कॉम्पोजिशनच आहे ना? ही कॉम्पोजिशन बनल्यानंतरच आपलं टाईमलाईन येणार आहे आपल्याला. बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल? कॉम्पोजिशनच्या सेटिंगमध्ये आपल्याला चेंज करावं लागते. बरोबर. मग काय करायचं? कंट्रोल के. कंट्रोल के केल्यानंतर ना तिथं ड्युरेशन येतं 16 सेकंदाचं. बरोबर. आता स्टार्ट कुठं आहे? 00 आणि एंड कुठे आहे आपला? ड्युरेशन 16. बरोबर. मग आता इथं तो 4 सेकंद ठेवू शकतो आणि डायरेक्टली इथं 4 सेकंद ठेवलं तर टाईमलाईन त्याची कशाची होणार आहे? 4 सेकंदाची झाली. 4 सेकंदाची. बरोबर. आता अजून एकदा मी झूम आउट करतो. कंट्रोल झेड केलं मी आता. ठीक आहे. आता मला एवढं करायची दुसरी पण पद्धत आहे. म्हणजे कंट्रोल के प्रेस करून पण आपण करू शकतो, टाईमलाईन एडिट करू शकतो. बरोबर. किंवा
त्याची टाईमलाईन सेट करू शकतो. कंट्रोल की दाबल्यानंतर आपण इथून ड्युरेशन सेट करू शकतो, बरोबर. पण आता मी माझा वर्क स्पेस एरिया एवढा ठेवलेला आहे, बरोबर. तर मी ह्याला ट्रिम करायचं आहे, मला काय करायचं आहे, ट्रिम करायचं आहे मला टाईमलाईन. तर मी काय करू शकतो, राईट क्लिक करायचं आणि इथं तिसरा ऑप्शन आहे काय, ट्रिम कॉम्प टू वर्क एरिया. आता हा वर्क एरिया जो आहे, बरोबर, जेवढा पण आपण ठेवला आहे तेवढ्याच टाईमलाईनचा आपला कॉम्प काय होणार आहे, ट्रिम होणार आहे, कट होणार आहे. ठीक आहे, हे बघा मी जसं प्रेस करेन मी काय होते, टाईमलाईन आपली 4 सेकंदाची झाली. जातोय का पुढे त्या सीट आहे, नाही जाणार. डन. अजून एकदा कंट्रोल झेड. आता मी हा वर्क स्पेस एरिया ट्रिम करू शकतो आणि कॉम्पला पण ट्रिम करू शकतो, बरोबर. या जो पण टाईमलाईन आहे तुमचा, त्या टाईमलाईनला पण आपण ट्रिम करू शकतो. कुठून, वर्क स्पेस एरियाला राईट क्लिक करायचं आणि ट्रिम कॉम्प टू वर्क एरिया, बरोबर. म्हणजे जेवढा पण वर्क स्पेस एरिया असेल तुमचा है ना, तेवढ्याच साईजचा काय राहणार आहे तुमचा आता, कॉम्प राहणार आहे, म्हणजे टाईमलाईन राहणार आहे, बरोबर. आता ह्याचं शॉर्टकट की काय, वर्क स्पेस एरियाचा म्हणजे जर आपल्याला कॉम्प ट्रिम करायचं, बरोबर, आत्ता जी काम केलं आपण, ट्रिम कॉम्प टू वर्क एरिया, ठीक आहे. तर ह्याचं शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट एक्स. ह्याचा शॉर्टकट की लिहा की ट्रिम कॉम्प टू वर्क एरिया. आणि नंतर फुल फॉर्म पण मध्ये पण तुम्हाला वाटलं तर लिहून द्या की बाबा टाईमलाईन वर्क एरिया एवढी ठेवायची असेल तर हा शॉर्टकट यूज करू शकतो, तुमच्या भाषेत लिहून द्या, ठीक आहे. म्हणजे मेन काय आपलं, हा वर्क स्पेस एरिया मेन आहे, बरोबर. हा वर्क एरिया मेन आहे की तुमचा वर्क एरिया इथं चुकून जरी इथं गेला, सीट्या इथून पण प्ले होऊ शकतो, बरोबर. पण वर्क स्पेस एरिया तुमचा इथं गेला तर काय होणार आहे, एवढंच रेंडर होणार, काय का इथं एवढंच रेंडर आपल्याला पाहिजे का. मग मेन काय आहे तुमचा वर्क एरिया, कुठून कुठपर्यंत आहे. जरी तुमचा फर्स्टला एक फ्रेम जरी कमी राहिली, बरोबर, तिथं एक फ्रेम कमी राहिली तर एक फ्रेमचा तो एरर असतो, ठीक आहे. नंतरनं मॅच होत नाही लाईनअप. हे बघा 1 2 3 4 फ्रेम राहिले तिथे शिल्लक है ना, तर असे 4 फ्रेम राहिलेच नाही पाहिजे, 4सुद्धा नाही, 1सुद्धा फ्रेम राहिली नाही पाहिजे. एक जरी फ्रेम राहिली तरी मूवीमध्ये जो टाईमलाईन आहे तर ते टाईमलाईन मॅच होत नाही, ठीक आहे. तुमचा एक शॉट म्हणजे फ्रेम बाय फ्रेम काम आपलं चालतं, ठीक आहे. तर एक फ्रेम पण चुकायचं नाही, ठीक आहे. 0पासून चालू, आपला 1पासून नाही चालू होत, आपलं काय होते 0पासून चालू होतं, काउंटडाऊनच 0पासून चालू होतं. जसं आपण 1पासून चालू करतो का नाही अदर सॉफ्टवेअरमध्ये 1 2 3 4, तर आफ्टर इफेक्टमध्ये 0पासून काउंटडाऊन चालू होतं, 0 1 2 3, ठीक आहे. जर हे ट्राय करायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल, चेक करायचं असेल फ्रेम रेटचं, प्रीमियरमध्ये सिक्वेन्स एक्सपोर्ट करायचा आणि आफ्टर इफेक्टमध्ये सिक्वेन्स एक्सपोर्ट करायचा, ठीक आहे. तर 0पासून इथून चालू होतो आणि प्रीमियरमध्ये 1पासून चालू होतं. हे मी सांगतोय कारण हे प्रॉब्लेम नंतर येतात, 0 आणि 1 उगं सांगितलं म्हणून सोडून देऊ नका, नंतर हे प्रॉब्लेम तुम्हाला येतात की 0पासून स्टार्ट झालं तर मग 25च फ्रेम आहेत, मग आता काय करायचं, बरोबर. प्रॉब्लेम
प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, की आता मी 25 फ्रेमचा 1 सेकंद घेतला आहे बरोबर, आणि मी जर प्रीमियर प्रोमध्ये घेतलं सिक्वेन्स मारला एक्सपोर्ट, तर 25 फ्रेम येतात ना, 1 पासून 25 पर्यंत. पण ह्याच्यामध्ये आफ्टर इफेक्टमध्ये 24च येतात. असं का? जर JPG सिक्वेन्स मी एक्सपोर्ट केला तर त्याच्यामध्ये JPG इमेजेस किती येणार, प्रीमियर प्रोमध्ये 25 येणार बरोबर, पण आफ्टर इफेक्टमध्ये 24च येतात. कारण 0 पण एक फ्रेम आहे, लक्षात ठेवायचं. 0 पण हा काउंट डाऊन होतो, पण 25 नंबर हा काउंट होत नाही. मग कुठपर्यंत होणार, 24पर्यंत. फ्रेम तर तेवढ्याच असणार. ओके, आता आपण शिकलो आय आणि ओ, त्यानंतर ना बी आणि एन ट्रिम करायचं शिकलेलो बरोबर. आता इथून तुम्ही रेंडर करू शकता, Ctrl+Shift+X केलं की तुम्हाला एक टाइमलाईन भेटेल. आणि जरी तुम्ही हे नाही केलं, ट्रिम जरी नाही केलं, तरी तुमचा जेवढा वर्क स्पेस एरिया असेल तेवढाच तुमचा रेंडर होणार. डन. ठीक आहे, ऑनलाईन समजलं सगळ्यांना? ईश्वरी, रुद्राक्ष, हो सर. आदित्य, नक्की. आता विचार काय प्रॉब्लेम आहे. आजची असाइनमेंट काय राहणार आहे, व्हिडिओ बनवायचा आहे. ठीक आहे, 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे, जास्त नाही. 30 सेकंदाचा. तुम्ही हॉरिझॉन्टल बनवा, व्हर्टिकल बनवा, नो मॅटर. ठीक आहे, पण व्हिडिओ एकदम प्रॉपर इमेजेस आल्या पाहिजेत, शो दिसले पाहिजे, एक स्टोरी टेलिंग करायची मला. ठीक आहे, की बाबा आता मी काय केलं, एक ट्रान्झिशन तयार केलं, तर इमेजेस येत आहेत आणि नंतर ना एक इमेज चेंज झाली बरोबर. ते काहीतरी मिनिंग असलं पाहिजे, नाहीतर उगाचच इमेज लावल्या त्या काय पण केलं चालणार नाही. ठीक आहे, एडिटिंग अजिबात नाही करायची. काय करायचं आहे, लेअर कट करायचे ठेवायचे, फक्त तुम्ही कॉम्पोजिशन सेट करायचे. मी कसं सेट केलं, इथं ठेवलं आहे मला. आता तुम्ही PNG घेतली तर मी PNG काय करू शकत होतो, की इथं पण ठेवू शकत होतो. हे बघा, इथून मी ह्याला राऊंड पण करू शकतो. ठीक आहे, टूल बार आहे, टूल बारमधून तुम्हाला जे पाहिजे ते यूज करू शकता. नंतर सिलेक्शन टूल व्ही, तुम्ही इथं राऊंड म्हणजे PNG जर असते तर मी काय केलं असतं, राऊंड करून इथं ठेवलं असतं है ना. मी PNG इथं लावले असतं, इथं इथं असं सगळं. ठीक आहे, नंतर न घालवले असतं, नंतर स्टँड असतं काहीतरी. हां, ॲड करू शकता. म्युझिकची पण एक लेअर येते सेपरेट. ठीक आहे, इथंच सेपरेट एक लेअर. तुम्ही काही जरी इम्पोर्ट केलं तरी त्याची एक लेअर सेपरेट बनते. म्युझिक असो, SFX असो, तुमचं PNG, JPG, व्हिडिओ, काही पण असू द्यात, त्याची एक लेअर सेपरेटच बनते. ठीक आहे, काहीसुद्धा ॲनिमेशन नाही करायचं, काहीसुद्धा नाही करायचं, फक्त तुम्हाला कॉम्पोजिशन प्रॉपर लावायचे ह्या पद्धतीने. असंच नाही करायचं, वेगळं काहीतरी करा. ठीक आहे, आणि एक व्हिडिओ तयार करा. फक्त इमेजेस किंवा व्हिडिओ तुम्ही लावू शकता. व्हिडिओला पण कट करून सेम व्हिडिओ पण तुम्ही असंच कट करू शकता. ठीक आहे, आणि ते तुम्ही असं लावू शकता पॅच. डन. असाइनमेंट कळली तुम्हाला, आणि हे आजच्याच झालं पाहिजे कारण उद्या नवीन लेक्चर. ठीक आहे,
स्टार्टिंगचे लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत. अजून पण एकदा रिपीट करतो मी. नंतरनं जर मी जास्त शिकवायला गेलो तर तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं आत्ताच प्रॉपरली असाइनमेंट करा आणि मन लावून करा.